माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रेषित पौल हा कलस्से येथील लोकांना सांगत आहे की ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगामध्ये माणूस जगत असताना तो अंधारामध्ये चाचपडत आहे आणि त्याला सत्य ठाऊक नाही आहे। आपण कोठून आलो आणि आपण कोठे जाणार आहोत? परमेश्वर अस्तित्वात आहे का? परमेश्वर आमच्याकडे लक्ष देतो का? मेल्यानंतर आम्ही कोठे जाणार आहोत? स्वर्ग आहे का? नरक आहे का? आणि कोणता माणूस स्वर्गात जाणार आणि कोणता माणूस नरकात जाणार? आणि ह्या जगामध्ये आम्ही जगायचं कसं? नियम कोणते पाळायचे? या सगळ्या गोष्टींविषयी माणसामध्ये अज्ञान आहे, अंधार आहे आणि माणूस चाचपडत आहे। म्हणूनच आपण म्हणतो आपल्याला सत्य ठाऊक नाही आहे। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अशा रीतीने सगळी मानव जात सत्य शोधत असताना स्वर्गातील देवाने 2000 वर्षांपूर्वी त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याला जगात पाठवलं। हालेलुया, हालेलुया। त्याने लोकांना देवाविषयीचं सत्य सांगितलं, देवाचे नियम सांगितले आणि त्यांनी मोठमोठे चमत्कार करून दाखवले, अशासाठी की लोकांनी विश्वास ठेवावा की तो खरोखर देवाचा पुत्र आहे, खरोखर तो स्वर्गातनं आलेला आहे आणि खरोखर त्याचे शब्द सत्य आहेत। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू जे काही बोलला ते देवाचे शब्द होते, ती देवाची वचनं होती, ते देवाचे नियम होते। परमेश्वर पित्याच्या मनातलं येशूने माणसाला प्रगट केलं, देवाच्या मनात जे आहे ते त्याने आपल्याला सांगितलं। आणि म्हणूनच प्रभू येशू म्हणाला, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे। प्रभू येशू म्हणाला, तुम्ही सत्य शोधत आहात तर मीच सत्य आहे, तुम्ही मार्ग शोधत आहात मीच मार्ग आहे, तुम्ही जीवन शोधत आहात मीच जीवन आहे। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगामध्ये आपण कसं जगलं पाहिजे आणि आपण कोणते नियम पाळले पाहिजेत हे येशूने शिकवलेलं आहे। या जगानंतर आपल्याला कुठे जायचं आहे ते येशूने सांगितलेलं आहे। आपल्याला जर स्वर्गात जायचं आहे तर आपण कसे जाऊ शकतो ते येशूने सांगितलेलं आहे। आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे जे येशूचे शब्द आहेत ते शब्द अतुलनीय आहेत, म्हणजे त्याच्यासारखे दुसरे शब्द कुठेही नाही आहेत, कारण ते देवाचे शब्द आहेत, परमेश्वराचे शब्द आहेत। असे शब्द तुम्हाला पृथ्वीवर सापडणार नाहीत। प्रभू येशूच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले ते सगळे देवाचे शब्द होते, देवाचे शब्द म्हणजे देवाची वचनं। ख्रिस्ताचं वचन तुम्हामध्ये भरपूर राहो। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, याचा अर्थ काय? येशू ख्रिस्त जे काही बोललेलं आहे ते आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला खच्चून भरायचं आहे। तांदळाची गोण किंवा भुशाची गोण आपण खच्चून भरतो, दाबून 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 भरतो। तुम्हाला हा शब्द प्रयोग माहिती आहे, खच्चून भरणे। येशूचे शब्द जे आहेत ते आपल्या हृदयामध्ये आपल्याला खच्चून भरायचे आहेत। ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो, ह्याचा अर्थ तुमच्या बोलण्या चालण्यात, तुमच्या संभाषणात, तुमच्या चर्चेमध्ये नेहमीच येशूचे शब्द आले पाहिजेत, देवाचे शब्द आले पाहिजेत, देवाचे नियम आले पाहिजेत। हालेलुया। जेव्हा आपल्या जीवनात ते देवाचे शब्द बाहेर येतील, येशूचे शब्द बाहेर येतील, तेव्हा आपलं वातावरण जे आहे ते शुद्ध बनेल आणि ते प्रेमाने आणि शांतीने भरून जाईल। जर आपण देवाचे नियम पाळले तर आपलं जीवन पावित्र्याने भरून जाईल। जर आपण या जगाचे नियम पाळले तर आपला प्रवास दुष्टतेचा असेल, वाईट मार्गाने जाईल आणि एक दिवस आपण नरकात जाऊन पडू। कसं ते मी तुम्हाला उदाहरणासहित सांगतो। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुरुष बसलेले आहेत, त्याच्यात एका पुरुषाने सांगितलं, अरे तुला काय सांगू, मी माझ्या बायकोला हे अमुक करायला सांगतो, ती ऐकतच नाही रे, माझी बायको मला एवढा त्रास देते, तुला काय सांगू। एक सांगेल, अरे बायको ऐकत नसते तर थोबाडीत द्यायची, तिच्या थोबाडीत दिली की तिचा आवाज बंद, पुढच्या वेळेला तुझा ऐकेल। दुसरा सांगेल, अरे बायकोकडे लक्षच द्यायचं नाही, तिच्याशी बोलायचंच नाही, संबंधच तोडून द्यायचा, म्हणजे डोक्याला कटकट नाही। तिसरा सांगेल, अरे
थोडंसं भांडण काढायचं आणि तिला सरळ माहेरी लावून द्यायचं. भांडण काढायचं आणि तिला सरळ माहेरी पाठवून द्यायचं. आणि चौथा सांगेल, एवढं कशाला करता, त्यापेक्षा सरळ घटस्फोट घ्या. आता मला सांगा, हा जो माणूस आपला प्रॉब्लेम त्याच्या 4 मित्रांना सांगतोय, ते 4 मित्र कुठचे आहेत? ते मित्र ह्या जगाचे आहेत. त्यांची डोसकी जगाची आहेत, त्यांचे विचार जगाचे आहेत, त्यांचे विचार दुष्ट आहेत. आणि 4 मित्र याला वाईट मार्गाला नेल्याशिवाय सोडणार नाहीत. आणि ह्याच्याऐवजी जर तो दुसऱ्या 4 मित्रांच्या संगतीत असेल आणि ह्याने सांगितलं, माझी बायको माझं अजिबात ऐकत नाही, मी कंटाळलोय बाबा, एकसारखं उलट बोलते, मला आता वैताग आलाय, तेव्हा एक मित्र सांगेल, मी तुला खरं सांगू का, आपलंच पहिलं चुकतं आणि आपण बायकोला दोष देतो. तू घरी किती वाजता येतोस? तो म्हणतो, मी रात्री 11:30-12ला येतो. अरे तू सुटतोस किती वाजता कामावरनं? मी 7 वाजता सुटतो. मग तुला एवढा वेळ का लागतो? नाही, मी म्हणजे मित्राबरोबर जातो आणि मग मी येतो. मग तो सांगतो, मग पहिलं तुझं चुकता, बायकोचं चुकत नाही. तो आता असं कर, उद्यापासून सरळ घरी ये, म्हणजे तुझी बायको तुझं ऐकेल. तेवढ्यात दुसरा सांगतो, अरे तू घरी प्रार्थना करतोस का? तो म्हणतो, मी नाही प्रार्थना करत. मग मी तुला सांगतो, जर तू प्रार्थना केली तर तुझं मन शांत होईल, तुला देवाकडनं शक्ती मिळेल आणि तू बायकोला समजून घेऊ शकशील आणि बायकोवर प्रेम करू शकशील. तेवढ्यात तिसरा बोलतो, अरे तू कधी बायबल वाचतोस का? तो म्हणतो, मी नाही वाचत. तू दररोज एक 10 मिनिटं तरी बायबल वाच, म्हणजे तुला देवाचे शब्द कळतील आणि तुला कसं वागायचं ते कळेल आणि तू बायकोवर प्रेम करू शकशील. आणि मग तेवढ्यात चौथा म्हणतो, देवाने जे जोडलं आहे ते माणसाने तोडू नये, देवाचं वचन म्हणतं. हालेलुया, हालेलुया. तिकडचा चौथा म्हणतो, घटस्फोट घे, तोडून टाक. आणि इकडचा चौथा म्हणतो, देवाने जे जोडलं आहे ते माणसाने तोडू नये. तुझी बायको कशीही असली तरी तू तिच्यावर प्रेम करावं, अशी देवाची आज्ञा आहे. आता मला सांगा, या चौघांच्या सहवासात जर हा माणूस राहिला तर तो घरी गेल्यावर शांतपणे बायकोकडे जाईल आणि बायकोवर प्रेम करेल, बायकोला क्षमा करेल, बायकोच्या गरजा बघेल, बायकोला समजून घेईल. असले 4 मित्र असले तर, आणि ते पहिले मित्र असले तर, या माणसाचा एक दिवस सैतान बनेल. आता तुम्हाला समजलं पाहिजे, ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो. या दुसऱ्या 4 माणसाच्या सहवासामध्ये काय घडलं? ख्रिस्ताचं वचन त्याला ऐकायला मिळालं. एक म्हणतो प्रार्थना कर, दुसरा म्हणतो बायबल वाच, तिसरा म्हणतो तिच्यावर प्रेम कर. सगळे देवाची वचनं त्याला सांगत होते, सगळे देवाचे शब्द त्याला सांगत होते. या संगतीत देवाची वचनं आहेत, ख्रिस्ताची वचनं आहेत, परमेश्वराचे शब्द आहेत आणि ते शब्द त्याच्या कानावर पडत होते. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ख्रिस्ताची वचनं भरपूर राहण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? आपल्याला ती वचनं पहिल्यांदा हृदयात घेतली पाहिजेत, हृदयात साठवली पाहिजेत. तुमच्यापैकी किती लोकांना ही 4 वचनं माहीत आहेत? पहिलं वचन, पतींनो आपापल्या पत्नीवर प्रीती करा. किती लोकांना माहीत आहे? दुसरं वचन, पत्नींनो आपापल्या पतीच्या अधीन असा. मग आई बापांनो मुलांना चिरडीस आणू नका. चौथं वचन, मुलांनो आई बापांच्या आज्ञेत राहा. हे 4 नियम जर तुम्ही पाळले तर तुमचं कुटुंब अतिशय मजबूत बनेल. हे 4 नियम आहेत. हे कोणत्याही कुटुंबाचे 4 मोठे खांब आहेत. याच्यावर तुमचं कुटुंब उभारलेलं असलं पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एखादी बाई आहे त्याने सांगते, माझा नवरा दारू पितो, मला त्रास देतो आणि दारू सोडत नाही आणि मी कंटाळलेली आहे. तेव्हा मी विचारतो, तुला माहित आहे का, पत्नींनो आपापल्या पतीच्या अधीन असा हे वचन. ती म्हणते, त्यांचं काय ऐकायचं? ते दारू पितात आणि शिव्या देतात, मी त्यांचं कसं ऐकणार? मग बायबलमध्ये असं म्हटलेलं नाही, नवरा दारू पित असेल तर बायकोने त्याचं ऐकू नये, असं नाही देवाने सांगितलं. नवरा दारू पित असेल तर बायकोने त्याचं ऐकू नये असं सांगितलेलं नाही. नवरा कसाही असो,
बायकोने त्याचं ऐकलं पाहिजे. तिकडे फक्त एकच अट आहे, प्रभूमध्ये उचित, म्हणजे एकाच बाबतीमध्ये बायको नवऱ्याला नाही म्हणू शकते, आणि ती म्हणजे नवरा जर पाप करायला सांगत असेल तर. नवऱ्याने सांगितलं चोरी कर, तर बायको नाही म्हणू शकते, कारण मग त्या मोठ्या बॉसला राग येईल. हालेलुया. तिला मग ती सांगू शकते माझा खरा बॉस वर आहे, त्या खऱ्या बॉसला आवडणार नाही असं तू काही सांगू नकोस. जेवण काही बनवायला सांगो, नवऱ्याचं ऐकायला पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूची वचनं जी आहेत ती तुमच्या हृदयात असली पाहिजेत. या वचनांचा स्टॉक इकडे केला पाहिजे. स्टॉक भरपूर वचनं वाचा आणि ती हृदयात साठवून ठेवा, आणि ती बोलत राहा, ती सांगत राहा, एकमेकांना सांगत राहा, आणि त्या वचनाप्रमाणे तुम्ही आपोआप चालायला लागाल, त्या वचनाप्रमाणे तुम्ही आपोआप वागायला लागाल. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो, म्हणजे येशूचे शब्द तुम्ही बोलत राहिले पाहिजेत, पाठ केले पाहिजेत, हृदयात साठवले पाहिजेत. या शब्दानुसार तुमचं जीवन असलं पाहिजे, वर्तन असलं पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण वाईट का वागतो याचं कारण आपले विचार वाईट असतात. ज्याचे विचार चांगले आहेत तो चांगला वागणार, ज्याची तत्व चांगली आहेत तो चांगला वागणार. पण आपल्याला हे वाईट विचार कुठून मिळतात? ह्या जगाकडनं मिळतात. तुमच्या भावाने जर तुमची जमीन हडप केली आणि तुम्ही जर तुमच्या मित्राला जाऊन सांगितलं की माझ्या भावाने माझी जमीन घेतली, तर तुमचा मित्र तुम्हाला काय सांगेल? काय सांगेल? एक मित्र सांगेल अरे सोडू नकोस त्याला, एक तर त्याच्यावर कोर्ट केस कर, नाही तर 4 गुंड आणून तुझ्या भावाला मारून टाक. असला मित्र काय कामाचा? असल्या मित्राकडे तुम्ही जाता सल्ल्यासाठी? जो मित्र तुम्हाला सांगतो एक तर भावावर कोर्ट केस कर, नाहीतर भावाला मारून टाक, असला मित्र तुमचा काही कामाचा आहे? तो तुम्हाला सैतानाचा मार्ग दाखवतो. ह्याच्या ऐवजी असा एखादा मित्र असेल तो सांगेल बाबा रे तुझ्या भावाने तुझी जमीन घेतली ना, तू त्याला सांगून बघ तो काय करतो, तू त्याला विनंती कर आणि बघ तो काय करतो, आणि जर तुझा भाऊ तुला जमीन देत नसेल तर ती सोडून दे तू, परमेश्वर तुला त्याच्या दुप्पट जमीन देईल. हालेलुया. असा जर तुमचा मित्र असेल तर तो तुमचा मित्र तुम्हाला देवाचा मार्ग दाखवत आहे, प्रकाशाचा मार्ग दाखवत आहे. तो हे वचन कसं बोलू शकतो की देव तुला देईल? कारण त्याच्या हृदयामध्ये येशूचं वचन आहे, त्याच्या हृदयामध्ये परमेश्वराचे शब्द आहेत, म्हणून तो तुम्हाला सांगू शकतो की तुझ्या भावाला तू जमीन दे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या मुखातनं देवाचे शब्द बाहेर येण्यासाठी पहिल्यांदा आपल्या हृदयात आपल्याला देवाचे शब्द साठवून ठेवावे लागतात. हे विसरू नका. देवाचे शब्द आपोआप बाहेर येणार नाहीत, त्याच्या अगोदर देवाचे शब्द हृदयात टाकायला पाहिजेत, हृदय देवाच्या शब्दांनी भरून घ्यायला पाहिजे. मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे की आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, हृदयात जर नसेल तर तोंडात कुठून येणार. म्हणून देवाची वचनं पाठ करा, पाठ करा, ऐकून घ्या. येशूचं वचन आहे क्षमा करा म्हणजे तुम्हाला क्षमा करण्यात येईल. तुम्ही जर दुसऱ्यांना क्षमा केली तर तुम्हाला सुद्धा क्षमा मिळेल. तुम्हाला हे वचन माहित आहे का? जर आपण दुसऱ्यांना क्षमा केली तर देव आपल्याला क्षमा करतो. पुष्कळ लोकांना माहित नाही आहे. त्याने माझं एवढं वाईट केलेलं आहे, मी त्याला कधीच क्षमा करणार नाही, मी त्याच्या पायरीला पाऊल लावणार नाही, तो दिसलाच मी तोंड फिरवतो. तुम्ही जर दुसऱ्यांना क्षमा करत नाही तर देव सुद्धा तुम्हाला तुमच्या पापांची क्षमा करणार नाही. म्हणून क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा हे वचन हृदयात ठेवा. तुमचा मुलगा 5वीला आहे आणि तो एक दिवस घरी येऊन तुम्हाला सांगतो की पप्पा आज मला माझ्या मित्राने मारलं. मग तुम्ही त्याला काय सांगता? उद्या जाऊन तू त्याला मार? नाही. तुम्ही त्याला सांगायला पाहिजे आपल्याला येशूने काय शिकवलेलं आहे की सगळ्यांना क्षमा करा. आणि म्हणून तू तुझ्या मित्राला, मित्राचं नाव काय रे? संजय. डोळे बंद कर, सांग संजय मी तुला येशूच्या नावाने क्षमा करतो. मग तो मुलगा बोलेल संजय मी तुला येशूच्या नावाने क्षमा करतो. आणि मग तो मुलगा एक दिवस मोठा होईल तेव्हा सगळ्यांना क्षमा करेल आणि त्याचं जीवन लोकांना आवडेल, देवाला आवडेल. पण त्यासाठी तुम्ही त्याला लहानपणापासून शिकवायला पाहिजे येशूचा नियम. क्षमा करा हा येशूचा नियम आहे. सूड घेऊ नका हा येशूचा नियम आहे. सूड घेऊ नका, बदला घेऊ नका हा येशूचा नियम आहे. जग काय शिकवतं? सोडू नका, मी त्याला सोडणार नाही.
मी बदला घेणार, मी सोडणार नाही, ही जगाची भाषा आहे. पण देवाची भाषा काय आहे? सूड घेऊ नका. सूड घेणं देवाकडे आहे, देव बघून घेईल. जर तुम्हाला कोणी त्रास दिला तर त्याला सांगायचं मी तुला क्षमा करतो, मी देवाच्या हातात सोपवलेला आहे. देवाला काय करायचं देव करेल. सूड घेऊ नका. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रार्थना करा. हे देवाचं वचन आहे. किती लोक प्रार्थना करतात. प्रार्थना करण्यासाठी एका ठिकाणी शांत बसायला पाहिजे आणि प्रभूशी बोलायला पाहिजे, देवाशी बोलायला पाहिजे. आपलं जीवन म्हणजे शरीराचं जीवन नाही आहे. खाणं पिणं आणि झोपणं म्हणजे माणसाचं जीवन नाही आहे, हे जनावराचं जीवन आहे. देवाशी आपण बोललं पाहिजे. ज्याने आपल्याला निर्माण केलेलं आहे त्याच्याशी आपल्याला बोललं पाहिजे. तो आपला पिता आहे म्हणून येशूने आपल्याला शिकवलेलं आहे की प्रार्थना करा, देवाची उपकार स्तुती करा. किती लोक देवाची उपकार स्तुती करतात. आज माणसं पाऊस पडताना पाहतात आणि पडत्या पावसाला शिव्या देतात. किती घाणेरडापणा, किती कृतज्ञता, किती दुष्टपणा. पडत्या पावसाला शिव्या देतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणसाला कळत नाही पाणी हे जीवन आहे पृथ्वीवरचं. पाणी नसलं तर आपण जगूच शकत नाही. आणि परमेश्वर आकाशातून एवढा पाऊस आपल्याला देत आहे, आपण त्याचे आभार मानायला पाहिजेत. परमेश्वर आपल्याला फळं देतो, आपण त्याचे आभार मानायला पाहिजेत. परमेश्वर आपल्याला मासे देतो, आपण देवाचे आभार मानायला पाहिजेत. आपल्या मुखातनं एकसारखी देवाची स्तुती निघायला पाहिजे. देव किती चांगला आहे, देव किती चांगला आहे, देव किती चांगला आहे, देव किती चांगला आहे. अखंडितपणे बोलत राहा. ही येशूची आज्ञा आहे की आपल्या मुखातनं नेहमी देवाची स्तुती निघाली पाहिजे. काही लोकांच्या मुखातनं देवाला शिव्या निघतात, शिव्या. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही त्यांची शिकवण जी आहे ती सैतानाची आहे. देवाची शिकवण हीच आहे की आपल्या मुखातनं नेहमी देवाविषयी चांगले शब्द निघाले पाहिजेत. देव आपल्याला पाणी देतो, चांगली हवा देतो, नद्या आहेत, याबद्दल आपण देवाची उपकार स्तुती केली पाहिजे. ही सगळी येशूची वचनं आहेत आणि ही वचनं तुम्ही हृदयामध्ये साठवून ठेवा. आणि ही वचनं जेव्हा साठवून ठेवतो आपण, तेव्हा ती वचनं योग्य वेळेला बाहेर पडतात. आपल्या बोलण्यात येशूची वचनं आली पाहिजेत, एकसारखी आली पाहिजेत. तुमचा स्टॉक किती जास्त आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तुमचा स्टॉक जर कमी असेल तर तुम्ही बोलणार नाही. तुमचा स्टॉक जर जास्त असेल तर तुम्ही बोलत राहणार, बोलत राहणार आणि बोलत राहणार. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूची वचनं साबणासारखी आहेत. आंघोळ करताना आपण साबण वापरतो आपलं शरीर स्वच्छ करण्यासाठी. जेव्हा येशूची वचनं आपल्या हृदयात जातात तेव्हा ती आपल्या हृदयाला स्वच्छ करतात. घाणेरडे विचार बाहेर जातात, पापी विचार बाहेर जातात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही वचनं आपण आत घेतली आणि ही वचनं आपण बोलत राहिलो तर आपोआप आपलं जीवन पवित्र होतं. आपोआप आपण प्रेमळ बनतो. बायकोने जर चहामध्ये साखर कमी टाकली असेल तर तुम्ही काय करता? तुमच्या बायकोने तुम्हाला चहा दिला आणि तुम्ही चहा तोंडाला लावला, चहात साखरच नाही समजा, तर एक नवरा सांगेल, अगं तुला अक्कल नाही, चहा करता येत नाही. हा बी क्लासचा नवरा. आता ए क्लासचा नवरा बघा, तो म्हणतो चहामध्ये साखर थोडी कमी झालेली आहे, चहा साखर टाकलीच नाही का, थोडी साखर टाकतेस. हा नवरा कसा आहे? ए क्लास, बेस्ट, हालेलुया. हा साखरेसारखा गोड नवरा आहे, हालेलुया. आणि पहिला नवरा कसा? या दुसऱ्या नवऱ्याला माहित आहे देवाचं वचन. देवाचं वचन काय आहे? देवाचं वचन आहे, नवऱ्यांनो बायकावर प्रेम करा. दुसरं एक देवाचं वचन आहे, एकमेकांचं सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा. एकमेकांचं सहन करा हे ख्रिस्ताचं वचन आहे. आणि आपल्याला ख्रिस्ताचं वचन आपल्या हृदयामध्ये स्टॉक करून ठेवायचं आहे आणि त्या वचन आपण वागायला पाहिजे. जेव्हा तुमचा भाऊ तुम्हाला त्रास देतो, तुम्ही हे वचन बोलायला पाहिजे, एकमेकांचं सहन करा. बरं 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 बरं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूची वचनं आपण हृदयात साठवायला पाहिजेत आणि ती बोलली पाहिजेत, एकमेकाला सांगितली पाहिजेत आणि त्या वचन आपण वागायला पाहिजे. म्हणजे आपलं जीवन आपोआप पवित्र होईल, प्रेमाने भरून जाईल, शांतीने भरून जाईल, सहनशीलतेने भरून जाईल, करुणेने म्हणजे दयेने भरून जाईल आणि आपण बदलून जाऊ. पण ह्या जगाचे शब्द जर आपण हृदयात साठवले, जगाचे शब्द काय तुम्हाला ऐकायचे? सोडू नकोस त्याला, बदला घे, सूड घे, मारून टाक त्याला, थोबाडीत दे, दंगल करा, युद्ध करा. हे कोणाचे शब्द आहेत?
जगाचे शब्द आहेत, सैतानाचे शब्द आहेत. देवाचे शब्द काय आहेत? क्षमा करा, दया करा, प्रेम करा, सूड घेऊ नका, प्रार्थना करा, एकमेकांचं सहन करा. कोणी एका गालावर मारली तर त्याच्यापुढे दुसरा गाल कर. हे शब्द तुम्ही पाठ करा आणि हृदयामध्ये खचून भरा. म्हणजे जेव्हा बायको तुमचा संताप करेल तेव्हा तुम्ही हात उगारणार, एवढा वर गेला की आतून आवाज येईल, बायकोवर प्रेम कर, आत खाली जाईल. तो असा गेला बायकोला मारायला वरती गेला, आतून आवाज येईल, बायकोवर प्रेम कर, बायकोवर प्रेम कर, खाली आला. हालेलुया, हालेलुया. आणि जेव्हा तुमच्या हृदयामध्ये देवाचे शब्द नसतील, सोडू नकोस, जोरात थोबाडीत लगाव, तेव्हा तुम्ही असा हात वर नेला की तुमच्या हातून आवाज येईल आणि काय, सोडू नकोस, जोरात लगाव, म्हणजे अजून वेग घेईल. पहिल्या गिअरमध्ये दुसऱ्या गिअरमध्ये फटकन गिअर चेंज होतो, पहिला, सेकंड, थर्ड, पडापड. सैतानाचे शब्द सहसा हृदयात नसतात, ते कानावर पडतात, घो घो कानावर पडतात. सोडू नकोस, सोडू नकोस, सोडू नकोस, थोबाडीत मार. पण जर हृदयामध्ये जर देवाचे शब्द असतील तर आपण काय करणार? आपण सांगणार, नाही मी मारू शकत नाही, मी तिच्यावर प्रेम केलं पाहिजे, मी मारू शकत नाही, मी तिच्यावर प्रेम केलं पाहिजे, मी मारू शकत नाही. हात खाली येणार. हालेलुया, हालेलुया. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो. भरपूर तुम्ही येशूचे वचन वाचा, हृदयात ठेवा, बोलत राहा, म्हणजे आपोआप तुमचं स्वतःचं जीवन बदलेल, तुमच्या कुटुंबाचं जीवन बदलेल, तुमच्या शेजारच्या लोकांचं जीवन बदलेल, तुमच्या ऑफिसमधल्या लोकांचं जीवन बदलेल. आणि तुम्ही जिकडे जाल तिकडे वातावरण शुद्ध होईल. तुम्ही जिकडे जाल तिकडे वातावरण पवित्र होईल. तुम्ही जिकडे जाल तिकडे वातावरण प्रेमाने भरून जाईल. तुम्ही जिकडे जाल तिकडे वातावरण शांतीने भरून जाईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत. धन्यवाद.